विद्यार्थी मित्र, आपलं तिसरं प्रकरण उद्योजकतेचा विकास या प्रकरणाच्या या पुढील भागामध्ये आपले स्वागत आहे. बघा, मागील भागामध्ये आपण जे काही उद्योजकतेचे नवीन प्रवाह पाहिले त्याच्यामध्ये पहिला प्रवाह आपण पाहिलेला आहे स्टार्टअप इंडिया. या भागामध्ये आपण त्यातलाच दुसरा प्रवाह पाहणार आहोत स्टँडअप इंडिया. बघा, आता स्टँडअप इंडिया म्हणजे काय तर ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती SC किंवा अनुसूचित जमाती ST आणि एक महिला कर्जदाराला 10 लाखांपासून ते रुपये 1 करोडपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. बघा, स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्टच काय आहे तर तिथे व्यवसायाची स्थापना करण्यासाठी मग कोणाला, जे कोणी अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील किंवा महिला उद्योजक असतील, यांना जर तिथे उद्योगाची निर्मिती करायची आणि त्यांना तिथे भांडवलाची आवश्यकता आहे, त्यांना भांडवलाचा जो काही पुरवठा आहे तो तिथे आवश्यक आहे, अशा वेळेला तिथे त्यांना भांडवल उपलब्ध करून देणं, ते पण किती 10 लाखांपासून 1 करोडपर्यंत त्यांना जे काही भांडवल आहे ते भांडवल तिथे उपलब्ध करून देणं हे मेन उद्दिष्ट किंवा महत्त्वाचं उद्दिष्ट स्टँडअप इंडियाचं आहे. म्हणजे स्टँडअप इंडिया ही स्कीम कोणासाठी आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजक या तिघांपैकी जर कोणाला तिथे आपला उद्योग करायचा असेल तर त्यांच्यासाठी अशा प्रकारची स्टँडअप इंडिया स्कीम आहे. मग या स्कीम अंतर्गत किंवा या योजनेअंतर्गत तिथे प्रत्येक शाखेला त्यांनी सांगितले आहे, शासनाने सरकारने सांगितलेलं आहे की प्रत्येक शाखेने किमान 2 तरी अशा प्रकारची कर्ज देणं तिथे त्यांना बंधनकारक आहे किंवा अशा प्रकारची 2 त्यांनी कर्ज तिथे दिली पाहिजेत. त्यातलं एक SC STला असू शकतं म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमातीला, आणि एक महिला उद्योजकाला. म्हणजे अशी 2 जी काही कर्ज आहेत ती त्यांनी तिथे देणं आपल्या शाखेतून अपेक्षित आहे. आणि ती अशा पद्धतीची म्हणजे अशी जे काही उद्योजक आहेत ज्यांना SC असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजक असतील, यांना जर एखादा उद्योग स्थापन करायचा आणि तिथे जर कर्जाची आवश्यकता आहे तर अशा वेळेला त्यांना स्टँडअप इंडिया अंतर्गत 10 लाखापासून 1 करोडपर्यंत तिथे कर्ज उपलब्ध होऊ शकतं. बघा, ही जी योजना आहे तर हा जो उपक्रम आहे तर हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. मग तिथे उत्पादनाचा उद्योग असू शकतो किंवा सेवा देण्याचा उद्योग असू शकतो किंवा व्यापार क्षेत्रात सुद्धा उद्योग त्यांना करता येईल. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि नियंत्रित भांडवलातील किमान 51% हिस्सा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकांकडे असावा. बघा, हे जे कर्ज आहे तर तुम्ही वैयक्तिकपणे उद्योग करत असाल तुम्हाला मिळू शकतं, पण जर तुमची जी काही संघटना आहे ती वैयक्तिक नाही, साधारणतः ती कंपनी आहे किंवा वैयक्तिक अशी नाही, एकट्याची अशी ती कंपनी संघटना नाही, तिथे कंपनी स्वरूपाची संघटना आहे. मग अशा वेळेला तिथे त्यांनी काय दिलेलं आहे तर जर अशी संघटना असेल, कंपनी संघटना असेल, तर त्या संघटनेमध्ये किमान भांडवलातील जे काही 51% भागाचा हिस्सा आहे, हा 51% भागाचा हिस्सा एकतर अनुसूचित जातीकडे पाहिजे, अनुसूचित जमातीकडे पाहिजे किंवा महिला उद्योजकाकडे असला पाहिजे, तरच ती व्यवसाय संघटना स्टँडअप इंडिया अंतर्गत कर्ज घेण्यासाठी पात्र आहे. म्हणजे जेव्हा एखादी कंपनीसारखी मोठी व्यवसाय संघटना अशा प्रकारच्या स्टँडअप इंडिया अंतर्गत जर तिला कर्ज घ्यायचं असेल तर त्या संघटनेमध्ये किमान 51% जो काही भाग भांडवलातील हिस्सा आहे तो एकतर SCकडे असला पाहिजे, STकडे असला पाहिजे किंवा महिला उद्योजकांकडे असला पाहिजे. या तिघांपैकी कोणाकडेही तो असेल तेव्हाच त्या
तिथे कंपनीला अशा पद्धतीचं स्टँडअप इंडिया अंतर्गत जे काही कर्ज आहे ते कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणजे ही जी स्टँडअप इंडिया ही जी स्कीम आहे ती एकतर व्यक्ती वैयक्तिक तिथे व्यवसाय करू शकतो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजक असली पाहिजे. आणि जर ती कंपनीमध्ये एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनीला अशा पद्धतीचं स्टँडअप इंडिया अंतर्गत जर कर्ज उपलब्ध व्हावं असं वाटत असेल तर त्या कंपनीतील भाग भांडवलातील 51% जो हिस्सा आहे तो SC ST म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकांकडे जर असेल तरच त्या कंपनीला, तरच त्या व्यवसाय संघटनेला काय मिळणार आहे तर या स्टँडअप इंडिया अंतर्गत जे काही कर्ज आहे ते कर्ज उपलब्ध होणार आहे. इथे या स्टँडअप इंडियाची आपण उद्दिष्ट पाहणार आहोत. तर त्यातलं पहिलं आहे पात्रता. तर स्टँडअप इंडिया अंतर्गत ज्यांना कर्ज घ्यायचं आहे तर त्याची पात्रता काय असली पाहिजे तर बघा, ती व्यक्ती जी आहे, ज्या व्यक्तीला कर्ज घ्यायचं आहे ती व्यक्ती 18 वर्ष वयाच्या पेक्षा जास्त त्याचं वय असलं पाहिजे. म्हणजे 18 वर्ष पूर्ण आणि 18 वर्षापेक्षा जास्त जर ती व्यक्तीचं वय असेल तरच ती व्यक्ती स्टँडअप इंडिया अंतर्गत जे काही कर्ज आहे ते कर्ज घेण्यासाठी तिथे पात्र आहे. बघा, याची दुसरी पात्रता आहे फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. याचा अर्थ काय की समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा A बिझनेस आहे, B बिझनेस आहे, B नावाची कंपनी, A नावाची कंपनी आणि त्या व्यक्तीला आता C नावाची कंपनी स्थापन करायची आहे. मग अशा वेळेला जरी त्याला C कंपनी नव्याने स्थापन करायची असली तरी त्या व्यक्तीला तिथे कर्ज मिळणार नाही. कारण जेव्हा अशी एखादी व्यक्ती व्यवसाय आधीच तिचे 2 व्यवसाय आहेत आणि तिसरा व्यवसाय स्थापन करते तेव्हा तो तिथे ग्रीनफील्ड प्रकल्प होत नाही तर तो तिथे ब्राऊनफील्ड प्रकल्प होतो. आणि अशा व्यक्तीला तिथे या स्टँडअप इंडिया अंतर्गत कर्ज उपलब्ध होत नाही. पण त्याच व्यक्तीला बघा, समजा एखादी व्यक्ती आहे आणि एखाद्या व्यक्तीला नव्याने बिझनेस सुरू करायचा आहे, त्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे, हा पहिलाच त्याचा बिझनेस आहे. आणि जेव्हा अशा व्यक्ती, जेव्हा पहिलाच त्याचा बिझनेस आहे, आधी कोणताही त्याचा व्यवसाय नाही आणि त्या व्यक्तीला अशा पद्धतीचा व्यवसाय स्थापन करायचा आहे तेव्हा त्या प्रकल्पाला आपण ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणतो. आणि या ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच तिथे काय तर अशा पद्धतीचं जे स्टँडअप इंडियाचं जे कर्ज आहे ते स्टँडअप इंडियाचं कर्ज तिथे त्याला उपलब्ध होऊ शकतं. मग तिथे उद्योग क्षेत्रात असू शकतो, व्यवसाय क्षेत्रात असू शकतो, सेवा क्षेत्रात असू शकतो, व्यापार क्षेत्रात त्याला करायचं असेल तर कोणताही त्याचा ग्रीन प्रकल्प असला पाहिजे. म्हणजेच काय, तो नव्याने सुरू होणारा आणि पहिलाच उद्योग असला पाहिजे तरच तिथे अशा पद्धतीचं जे काही स्टँडअप इंडिया अंतर्गत त्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर पुढची पात्रता आहे 51% भाग भांडवल. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखादी वैयक्तिक नसलेली कंपनी आहे म्हणजे त्याचा वैयक्तिक स्वतःचा बिझनेस नाही, एकट्याचा बिझनेस नाही, तो कंपनी स्वरूपात बिझनेस आहे, कंपनी स्वरूपात तिथे त्याचा व्यवसाय सुरू होणार आहे. मग अशा वेळेला जर तिथे कंपनी स्वरूपात व्यवसाय त्याचा सुरू होणार आहे मग तिथे जे काही भाग भांडवल आहेत त्या भाग भांडवलापैकी जो काही 51% हिस्सा आहे तो 51% हिस्सा हा तिथे एकतर SC अनुसूचित जातीकडे असला पाहिजे, त्यानंतर अनुसूचित जमातीकडे असला पाहिजे किंवा जो काही महिला उद्योजक आहेत यांच्याकडे असला तरच त्या संघटनेला काय होऊ शकतं, स्टँडअप इंडिया अंतर्गत काय होऊ शकतं, कर्ज उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे कर्जाचे स्वरूप. बघा, कर्जाचे स्वरूप कसं आहे तर तुम्हाला 10 लाखांपासून 1 करोडपर्यंत तिथे कर्ज उपलब्ध होणार आहे. तिथे कर्ज जे आहे ते मिश्र स्वरूपाचे असणार आहे. एक तर तुम्हाला भांडवलासाठी किंवा खेळतं जे काही भांडवल आहे त्यासाठी तुम्हाला तिथे कर्ज उपलब्ध होणार आहे. म्हणजे तुम्हाला जर तिथे मुदत कर्ज पाहिजे तर मुदत कर्ज उपलब्ध होईल किंवा तिथे तुम्हाला जर खेळत्या भांडवलासाठी पाहिजे तर खेळत्या भांडवलासाठी सुद्धा अशा पद्धतीचं कर्ज उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर पुढील त्याचं उद्दिष्ट आहे कर्जाचा हेतू. बघा, कर्जाचा हेतू काय आहे तर ही जी व्यवसाय संघटना स्थापन करण्यासाठी म्हणजे एकतर SC अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांनी तिथे पुढाकार घ्यावा आणि त्यांनी जे काही उद्योग
आहेत त्या उद्योगांची निर्मिती करावी, हाच त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून कर्जाचा हेतू आहे या उद्योजकांनी पुढे यावं आणि उद्योगांची निर्मिती करावी हाच आहे. आणि म्हणून फक्त जे काही कर्ज आहे ते कर्ज यांनाच तिथे उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. म्हणजे कर्जाचा हेतूच हा आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांनी तिथे पुढाकार घेतला पाहिजे, उद्योगांची निर्मिती केली पाहिजे, व्यवसायांची निर्मिती केली पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. आणि कर्ज त्यांनाच फक्त तिथे दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढील याचं उद्दिष्ट आहे बघा, कर्जाची मर्यादा. आता कर्जाची मर्यादा काय असणार आहे, तर प्रकल्प खर्चाच्या 75% जो हिस्सा आहे ते संमिश्र कर्ज तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये मुदत कर्ज असू शकतं किंवा खेळत्या भांडवलाचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे तुमचं जे काही प्रकल्प खर्च आहे त्या प्रकल्प खर्चाच्या 75% तुम्हाला रक्कम मिळणार आहे. मग तिथे मुदत कर्जामध्ये तुम्ही ती घेऊ शकता किंवा तुम्हाला जर दैनंदिन तिथे कामकाज करायचं तर ते खेळत्या भांडवलासाठी सुद्धा तुम्हाला ते तशा पद्धतीचं कर्ज उपलब्ध होऊ शकतं. परंतु इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू होत नाही. म्हणजे जर कर्जदाराने इतर कोणतीही योजना तिथे घेतली असेल आणि त्या योजनाच्या अंतर्गत त्याचा जो काही योगदान आहे, कर्जदाराचं योगदान आहे ते 25% पेक्षा जर जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये तिथे त्या व्यक्तीला कर्ज उपलब्ध होत नाही. म्हणजे एक तर त्याला जे काही त्याचा प्रकल्प खर्च आहे त्याच्या 75% मिळते, पण त्यांनी जर काही कोणत्याही योजनांच्या पाठिंब्या अंतर्गत जर 25% पेक्षा योगदान जास्त घेतलेलं असेल तर त्याला, म्हणजे इतर कोणत्याही योजनेअंतर्गत 25% पेक्षा जर योगदान घेतलेलं असेल तर त्या व्यक्तीला अशा पद्धतीचं जे काही कर्ज आहे ते कर्ज उपलब्ध होत नाही. त्यानंतर पुढील आहे व्याजाचा दर. बघा, व्याजाचा दर जो आहे यासाठी सर्वात कमी ठेवलेला आहे. मग जो काही बेस रेट असेल, त्यानंतर MCLR असेल अधिक 3% आणि तो त्यांचा जो काही हप्ता आहे एवढंच तिथे असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. म्हणजे व्याजदर आहे तो या स्टँडअप इंडिया अंतर्गत जे काही कर्ज देण्यात येतं त्या कर्जासाठी असणारा जो काही व्याजदर आहे तो तिथे कमी असतो. मग जो बेस रेट आहे, MCLR आहे आणि अधिक 3% आणि त्यांचा जो काही हप्ता आहे तो हप्ता तिथे त्यांना भरावा लागतो. म्हणजे जो काही कर्जाचा व्याजाचा दर आहे तो व्याजाचा दर सुद्धा अशा कर्जासाठी कमी असतो. त्यानंतर सुरक्षितता. बघा, प्राथमिक सुरक्षितता जे काही बँकेने ठरवलेली आहे, कर्ज कोलॅटरल, त्यानुसार त्यांना सुरक्षितता असतेच. किंवा बँकेने जी काही क्रेडिट गॅरंटी फंड आहे, जी काही योजना त्यांनी स्कीम ठरवलेली आहे, मग त्या योजनेअंतर्गत या कर्जाला काय दिले जाते, सुरक्षितता दिली जाऊ शकते. म्हणजे बँकेने जी काही क्रेडिट गॅरंटी स्कीम योजना ठरवलेली आहे त्या योजनेअंतर्गत या कर्जाला पूर्णपणे तिथे सुरक्षितता दिली जाऊ शकते. त्यानंतर आहे या कर्जाची परतफेड. बघा, जी काही परतफेड करायची आहे तर या कर्जासाठी परतफेड करण्यासाठी 7 वर्षाचा अवधी दिलेला आहे. 7 वर्षाच्या आत जो काही 7 वर्ष आहे त्या 7 वर्षाच्या आत काय केलं पाहिजे, तर या कर्जाची परतफेड त्या व्यक्तीने किंवा त्या संघटनेने केली पाहिजे. आणि पुढे जर वाढलं तर जास्तीत जास्त 18 महिन्यापर्यंत तुम्ही त्याची जी काही मुदतवाढ आहे ती वाढू शकता, त्याच्या पुढे त्याची मुदतवाढ वाढणार नाही. म्हणजे 7 वर्षाच्या आत त्याला कर्जाची परतफेड करणे तिथे आवश्यक आहे. आणि 7 वर्षापेक्षा जर वाढलं तर जास्तीत जास्त 18 महिन्यापर्यंत तो परतफेड करू शकतो, त्याच्या पुढे ती मुदतवाढ वाढणार नाही. म्हणजे इतक्यापर्यंत त्याला अवधी मिळतो, त्यामध्ये तो काय करू शकतो, या जो काही कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे खेळते भांडवल. बघा, या योजनेअंतर्गत 10 लाखांपर्यंत जे काही खेळते भांडवल आहे ते खेळते भांडवल तिथे जो कोणी व्यावसायिक आहे त्या व्यवसायाला अधिविकर्ष सवलतीद्वारे दिलं जाऊ शकतं. म्हणजे जर त्याला खेळतं भांडवल पाहिजे असेल, दैनंदिन त्याचे कामकाज आहे ते कामकाजासाठी त्याला खेळतं भांडवल आवश्यक असेल, अशा वेळेला तिथे काय केलं जातं तर 10 लाखांपर्यंत त्याचं जो काही खेळतं भांडवल आहे ते अधिविकर्ष
सवलतीद्वारे त्याला मंजूर केलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी त्याला रुपे डेबिट कार्ड अंतर्गत रुपे डेबिट कार्ड दिलं जाऊ शकतं आणि मग त्या अंतर्गत तो त्याला आवश्यकता भासेल तसं तो काय करू शकतो, त्यातून पैसे तो काढू शकतो. आणि 10 लाखांपेक्षा जर त्याला कर्ज खेळतं भांडवलाची जर आवश्यकता असेल, मग ती 10 लाखांपेक्षा जर जास्त मर्यादा असेल, अशा वेळेला जे काही रोख पत मर्यादा आहे त्या मर्यादेद्वारे काय करू शकता, अशा प्रकारे मंजुरी दिली जाऊ शकते. म्हणजे 10 लाखांपर्यंत त्याला अधिविकर्ष सवलतीद्वारे मिळतं, त्याच्यासाठी त्याला रुपे कार्ड पण मिळतं. पण 10 लाखांपेक्षा जास्त जर त्याला खेळतं भांडवल आवश्यक असेल, अशा वेळेला तिथे रोख पत मर्यादाद्वारे काय केलं जातं, तर अशा प्रकारचं खेळतं भांडवल मंजूर करून दिलं जातं. त्यानंतर पुढचं आहे किरकोळ किंमत. बघा, पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत जी आहे ती राज्य किंवा केंद्र योजना ज्या आहेत त्या राज्य किंवा केंद्र योजनांच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते. म्हणजे जी काही किरकोळ किंमत आहे ती किरकोळ किंमत ही 25% पर्यंत केंद्र किंवा राज्य सरकार यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या अंतर्गत जी काही त्याची पात्रता आहे त्या पात्रतेद्वारे काय केली जाऊ शकते, प्रदान केली जाऊ शकते. म्हणजे अशा रीतीने हे जे काही स्टँडअप इंडिया आहे, या स्टँडअप इंडियाचं महत्त्वाचं उद्दिष्टच हे आहे की जे काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजक आहेत, या महिला उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे, उद्योगांची निर्मिती केली पाहिजे, त्यांनासुद्धा उद्योगधंदे निर्मिती करण्याची संधी मिळाली पाहिजे, असा यामागचा उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने भारत सरकारने स्टँडअप इंडिया ही स्कीम तिथे आणलेली आहे. अशा रीतीने ही आपण स्टँडअप इंडिया स्कीम इथे अभ्यासलेली आहे. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपला यशाचा जो काही मार्ग आहे तो मोकळा करा.